नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 फेब्रुवारीचा एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की नागराजला जेलमध्ये टाकलं जातं. तो वाटेत अर्जुनला भेटतो आणि अर्जुनला चिडून म्हणतो की तुम्हाला असं वाटतंय की मला जेलमध्ये डांबून तुम्ही मोठा तीर मारलाय, पण असं नाही आहे. तुमच्या समोर एक सत्य आहे जे समोरच आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही आहे. कारण खरं जे आहे ते खोटं आहे आणि खोटं आहे ते खरं आहे. समजलं नाही ना? आणि हे सत्य तुमचं प्रिय घर पोखरते, पण मी हे सत्य तुला सांगणार नाही आहे. मी वाट बघणार आहे खेळ रंगण्याची. तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य हे तुम्हाला माहीतच नाही आहे. ते सत्य तुम्हाला खोटं वाटतंय आणि जे खोटं आहे ते तुम्हाला सत्य वाटतंय. पाणी तुम्हाला जमीन वाटते आणि जमीन म्हणजे पाणी. तुझ्या कुटुंबाचं हे सत्य शोधून काढण्यासाठी तुला माझ्या पायावर ना घासावंच लागणार आहे. तेव्हा मी बघतोस. आणि हे सत्य फक्त मलाच माहिती आहे, कारण तुमच्या आयुष्याची जी मयासभा चालू आहे ना, त्याचा मयासूर मीच आहे. रविराज म्हणतो, बास, आता तू आयुष्यभर जेलमध्ये खितपत पडणार आहेस. तुला पैसा हवा होता ना माझा? आता पैसा तर मिळणारच नाही, वरून माझं प्रेम आणि आशीर्वादसुद्धा मिळणार नाही, कारण तू इतका करंटा निघालायस. नागराजला शेवटी इन्स्पेक्टर घेऊन जातात, पण तो मध्येच वाटेत थांबतो, मागे वळतो आणि अर्जुनकडे बोट करतो आणि रागाने बघतो. इकडे सायली पूर्णाजीला फोन करून कोर्टात घडलेला सगळा प्रकार सांगते, पण पूर्णाजीचं मन थाऱ्यावर नसतं, कारण सचिन आणि अस्मिता एकत्र आलेले असतात. सायलीला वाटतं की काहीतरी गडबड आहे, पण सायली खुशीच्या ह्याच्यात असते, त्याच्यामुळे ती काही बोलत नाही. इकडे नागराज त्याचे राहते कपडे इन्स्पेक्टरला देत असतो, कारण त्याला आता कैद्याचे कपडे दिलेले असतात. तो ते साईन करतच असतो. तेवढ्यात त्याला प्रिया भेटायला येते. प्रियाला नागराजचा अवतार बघून खुदकन हसायलाच येतं. ती लगेच रडायचं नाटक करते आणि रडायला लागते. नागराज काका हो, हे काय होऊन बसलंय? अचानक हे असं कसं झालं? मैपत खरं सांगतो काय? अर्जुनच्या हाती कॉल रेकॉर्डिंग लागतं काय? तुमचं नशीबच खराब आहे का हो? नागराज प्रचंड चिडतो. तो म्हणतो, तुझी ही सगळी नाटकं कळत नाहीत का रे मला? मैपत तर माझ्या हातून मरणारच आहे, पण तू पण वाचणार नाही आहेस. तन्वी किल्लेदार बनून सुभेदारांच्या घरात राणी म्हणून राहतेस ना? बघ तुलाच कसं कामवाली बनून धक्के मारून हकलून काढतील ते. तन्वी म्हणते, मला कशाला तुम्ही ओरडताय? तुम्ही जेलमध्ये गेला त्यात माझी काय चूक? नागराज म्हणतो, अच्छा असं आहे, महिपतचा फोन अर्जुन सुभेदारकडे आलाच कसा ते मला सांग. तन्वी म्हणते, काही काय बोलताय हो? मी खोडी घेतलाय. तुमच्याकडेच तुम्ही लपवून ठेवला असणार आणि सुमनच्या हाती लागला असेल. नागराज म्हणतो, तुला काय वाटतं मला काय समजत नाही काय? तुला वाटतं मी आणि महिपत खडी फोडत असताना तू बाहेर उणगत राहशील? आज ना उद्या सायली आणि अर्जुन माझ्याकडे येतीलच, तेव्हा मी तुझं सत्य सांगून सगळा मोकळा होणार आहे. आणि एवढी ऐश्वर्यामधल्या गादीवर लोळतेस ना, ती लगेच तुरुंगात येशील बघ माझ्यासोबत. नागराजला मग घेऊन जातात. तन्वी आता विचार करत असते की मी किती खुश होते की नागराज, महिपत आणि साक्षीचा काटा निघाला. आता मी सुखात राहीन, पण कसं काय? आता काटा मलाच टोचायला लागलाय. इकडे सुभेदार घरात सगळे एकत्र जमलेले असतात. त्यांचा आनंदच गगनात मावत नसतो, कारण नागराजला शेवटी शिक्षा होतेच. चैतन्य अर्जुनबद्दल सांगत असतो की त्याने खोटे फोटो मागितले तेव्हा मला समजलंच नाही की हा काय बोलतोय नक्की. रविराज म्हणतो, अर्जुन तू आज जी काय कोर्टात खेळी खेळलीस ना, ते बघून मला खूपच बरं वाटलं. तू नशीब आधी ते रेकॉर्डिंग कोर्टात दाखवलं नाहीस. आधी जर दाखवलं असतं तर भालेरावला तो वेळ मिळाला असता ते रेकॉर्डिंग खोटं आहे हे पटवून देण्यासाठी. पण आज एक गुरु म्हणून मला प्रचंड आनंद होतोय. स्वतःच्या शिष्याचं एवढं प्रगती झालेली बघून कोणत्या गुरुला आवडणार नाही सांग मला. रविराज भेटवस्तू म्हणून अर्जुनला त्याचं स्वतःचा पेन देतो. हे पेन अर्जुनला कायम स्वरूपी लक्षात राहील. रविराज सायलीला सुद्धा पुढे बोलवतो आणि सांगतो, तन्वी किती पण खोटारडी आणि दगेबाज निघाली ना, तरी तुझ्यासोबत जे आमचं नातं आहे ना, ते अगदी पवित्र आणि पावन आहे. भले आमची नाळ तन्वीशी जोडली असली तरीसुद्धा हे नातं खूप वेगळं आहे आणि तू आमचीच मुलगी आहेस. प्रतिमासुद्धा हो म्हणते तन्वी एवढी नालायक निघाली म्हणून, नाही तर तूच आमची मुलगी आहेस. इकडे सचिन विचार करत असतो की ती धक्का मारणारी मुलगी अस्मिताला, ती साक्षीता नव्हती ना? तिला माझ्या आणि अस्मिताबद्दल कळलं आणि ती हे सगळं करायला लागली असेल तर? त्या दिवशीचा हल्लासुद्धा साक्षीनेच केला असेल तर? मला आता टेन्शन आले. साक्षी कुठे निघून गेली समजत नाही आहे, आणि हे जर सगळं प्रकरण माझ्यावर शेकलं तर माझे खूपच वांदे होतील. त्याच्यापेक्षा साक्षीला आता शोधून काढलेलं बरं. तो हा सगळा विचार करत असतो तेव्हा अस्मिता त्याच्याशी बोलण्याचा फार प्रयत्न करते.
ती म्हणते हे गर्भसंस्काराचं जे पुस्तक आहे ना ते मला पूर्णाजीने दिले आणि त्याच्यात लिहिलं आहे की बाळाच्या बाबाने जर पोटावर हात ठेवून गप्पा मारल्या तर बाबाचा आवाज लक्षात राहील आणि बाहेर आल्यानंतर बाळा लगेच बाबाला ओळखू शकेल. सचिन, तू करशील ना हे सगळं? सचिन 1 ना 2 उत्तरच देत नाही, कारण तो एवढ्या टेन्शनमध्ये आलेला असतो. अस्मिता म्हणते चल बाळा, आता आपण बाबाशी जरा गप्पा मारूया. सचिन तेवढ्यात साक्षीला मेसेज करतो की जर उद्या रात्रीपर्यंत तू मला रिप्लाय केला नाहीस किंवा मला कॉल केला नाहीस तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. अस्मिता लगेच सचिनचा हात घेते आणि स्वतःच्या पोटावर ठेवते आणि सांगते आपण आपल्या बाळाशी जरा गप्पा मारूया. सचिन लगेच म्हणतो अस्मिता मला जरा एक खूप महत्त्वाचं काम आलं आहे, मी पटकन जरा जाऊन येतो आणि तो पटकन तिथून पळ काढतो. इकडे प्रतिमा सायलीला एक सोन्याची वस्तू गिफ्ट म्हणून देते. सायलीला ते बघून फार आनंद होतो आणि ते म्हणतात की आता आम्ही निघतो, बरेच दिवस आम्ही इथेच राहिलो आहे. पूर्णाजी म्हणते अगं आता होळी येणार आहे, धुळवळ करूनच जा ना. या सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात तेव्हा सचिन अस्मिताला हळूहळू खाली घेऊन येतो. अर्जुन आणि चैतन्य त्याच्या सीटवरून ताडकन उठतात. अस्मिता म्हणते अर्जुन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, मला माहिती होतं ही केस तूच जिंकणार. प्रताप म्हणतो तू इकडे काय करतोयस? अर्जुन म्हणतो तुला डॅडने घराबाहेर काढलं होतं ना. अश्विन म्हणतो आम्हाला इथे तू घरात नको आहेस, तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं. अर्जुन म्हणतो चल निघ. अस्मिता म्हणते अर्जुन काय म्हणताय तुम्ही हे सगळं? तुम्ही जरी माझे भाऊ असलात ना तरीसुद्धा माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करणार नाही आहे. अस्मिता म्हणते डॅड तुम्हीच सांगितलेलं ना की मी माझे निर्णय घ्यायला मोकळी आहे. मी आणि सचिन एकत्र येतोय, माझ्यासाठी सचिनला पश्चाताप होतोय हेच पुरेसं आहे. आयुष्यभर त्याची बायको बनून राहायला मी तयार आहे. सचिन लगेच नाटक करायला चालू करतो. अस्मी अगं त्रास करून घेऊ नकोस, ही सगळी आपलीच माणसं आहेत ना, मी त्यांचा राग समजू शकतो. इकडे तन्वी तिच्या गाडीत बसून विचार करत असते की नागोबा आतमध्ये गेला तर मला वाटलं की बरं होईल, माझ्यासाठी टेन्शन कमी होईल, पण नागोबा आत बसूनसुद्धा माझी बँड वाजवू शकतो. मला वाटलेलं साक्षी आणि नागराज आणि महिपत बाहेर गेले असल्यामुळे मला फायदा होईल, पण हे लोक जर एकत्र आले तर माझेच तुकडे पाडतील. आता मला एक काम करायला लागेल, नागराजची मदत करते अशी ॲक्टिंग करायला लागेल, म्हणजे त्याला असं वाटेल की त्याला माझ्यापासून खतरा नाही आहे. तन्वी लगेच कपाळाला कुंकू आणि डोक्यावर पदर घेते आणि अश्विनला व्हिडिओ कॉल करते. अश्विन म्हणतो अगं तू तर कोर्टात गेली होतीस ना, मग हे काय सगळं? तन्वी म्हणते अरे मी देवाला नवस बोलले होते की जर ही केस आपण जिंकलो ना तर मी देवाला 50 प्रदक्षिणा घालेन आणि जळती वात हातात घेऊन ते काम करेन. अश्विन म्हणतो तन्वी तू ओके आहेस ना, डोक्याबिक्यावरनं ना पडली आहेस, ताप वगैरे आलं आहे का तुला? आता अश्विन लगेच पागळतो. अश्विन 1 नंबरचा मूर्ख दाखवलेला आहे. तन्वी म्हणते ह्या मूर्खाला वेडं बनवायचं म्हणजे माझा बाये हातचा खेळ झाला आहे. मी एवढी एक्सपर्ट झाली आहे ना की काय सांगू, पण आता अश्विनने घरातले सगळे या ड्राम्याला फसायला हवेत. इकडे सुभेदारांकडे अर्जुन प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणतो हा माणूस घरात कधी आला आणि कोणी कळवलं का नाही? प्रताप म्हणतो पूर्णाई तू तिला समजवलं नाहीस का? पूर्णाई म्हणते अरे तुला असं वाटतं का मी नाही समजवलं, पण अस्मिताने तिचा निर्णय घेतलेला आहे आणि आता आपण त्याला जर विरोध केला तर वादावादीच वाढणार आहे. तर हे सगळं नको करायला, कारण अस्मिताची आता प्रकृती फार नाजूक आहे, तिच्या बाळावर त्रास होईल. आपण तोपर्यंत लक्ष नाही घालायचं नवरा बायकोंमध्ये जोपर्यंत आपल्याला ते विचारत नाहीत. आणि आता इथे अस्मिताच त्याच्या बाजूने, त्याच्यामुळे आपण तिच्या नवऱ्याला काही बोलूच नाही शकत. ती जर त्याच्या बाजूने आणि तिला काही चुकीचं वाटत नाही आहे तर आपण कोण असतो बोलणारे? अर्जुन म्हणतो तू आत्ताचा विचार करतेस, मी तिच्या फ्युचरचा विचार करतोय. मी आत्ताच्या आत्ता सचिनला घराबाहेर काढणार आहे. पूर्णाजी म्हणते थांब अर्जुन, कोणत्याही नात्यामध्ये सल्ला देणं आणि त्याच्यात ढवळाढवळ करणं ह्यात फरक आहे. तू जर आता तिला वेगळं केलंस तिच्या नवऱ्यापासून तर तिच्या मनात फक्त कडवटपणा येणार आहे, बस. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला विचारते की ते असे फोटो काय होते ज्यांच्यामुळे महिपतने त्याचं वाक्यच बदलून टाकलं आणि त्याने खरी साक्ष दिली. अर्जुन त्याच्यावर काहीच बोलत नाही. नंतर रविराज तन्वीला भेटतो. तो तिला सांगतो की तू आमची मुलगी आहेस, ह्याच्या व्यतिरिक्त तुझं आणि आमचं काहीच नातं नाही आहे आणि ते सुद्धा नावापुरती आहे. हा जो मान आहे तो आम्ही फक्त आणि फक्त कायमचा सायलीला देऊन टाकला आहे, कारण तू आमची मुलगी असलीस तरीसुद्धा मुली असण्याचं काही कर्तव्य निभावलेलं नाही आहेस. इकडे सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते आपल्याला महिपतला चौकशी करायला जायचं आहे ना, चला निघूया. अर्जुन म्हणतो तू पण येतेस? सायली म्हणते हो, दरवेळीप्रमाणे.
अर्जुन नंतर विचार करतो की महिपतने जर सायलीसमोर आमच्या डीलबद्दल सांगितलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ रिलीज होईल तुम्हाला लगेच कळेल. बाय.